जय गजानन. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंतचा काळ गणपत्य संप्रदायामध्ये महाबुद्धी नवरात्रोत्सव म्हणून संपन्न केला जातो. भगवान गणेशांची ही अद्वितीय शक्ती. सामान्यतः लक्षात घ्या, कोणत्याही देवतेच्या दोन शक्तींचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार करू, आपल्याला संदर्भ सहज कळतील या अर्थाने. महाराष्ट्रामध्ये वैष्णव संप्रदाय जो भागवत संप्रदाय म्हणून आपल्या समोर आला, वारकरी संप्रदाय ज्याला आपण म्हणतो, आराध्य आहेत भगवान श्री पांडुरंग. पांडुरंगाच्या दोन शक्तींचं वर्णन, राई रुक्माबाई. एका बाजूला एकीचं वर्णन, दुसऱ्या बाजूला दुसरीचं वर्णन येतं. का वर्णन केलेलं असेल? शैव संप्रदाय महाराष्ट्रापुरता विचार केला तर शैव संप्रदायाचं उपास्य स्थान आपल्यासाठी जेजुरी. तिथे खंडेराय, त्या खंडेरायाच्या दोन शक्तींचं वर्णन येतं. एका बाजूला म्हाळसाई, एका बाजूला बानुबाई. का वर्णन येत असेल असे? कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा, कोणत्याही संप्रदायामध्ये मूलतः जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा अशा दोन दोन शक्तींचं वर्णन आपल्याला अनेक जागी पाहायला मिळतं. म्हणजे भगवान बालाजीचं वर्णन केलं तर एका बाजूला श्रीदेवी, एका बाजूला भूदेवी. का वर्णन असं येत असेल? व्यवस्थित लक्षात घ्या. ते जे मूळ चैतन्य ब्रह्म म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं, ज्या उपास्य देवतेचा आपण उपासना करतो, ते परब्रह्म परमात्म्याचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. ते परब्रह्म परमात्मा तत्व, त्याची जी चैतन्य शक्ती ती दोन प्रकारे कार्य करत असते आणि म्हणून दोन शक्तींचं वर्णन केलेलं असतं. एका शक्तीला, एका कार्यप्रकाराला ज्ञानशक्ती असं म्हणतात, दुसरीला क्रियाशक्ती असं म्हणतात. दोन स्वरूप आहेत म्हणून दोन शक्तींचं वर्णन सामान्यतः देवतांच्या बाबतीत केल्या जातं. गणपत्य संप्रदायात त्या दोन शक्तींना देवी सिद्धी आणि देवी बुद्धी असं म्हटलेलं असतं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. या माध्यमातून जे वेगवेगळे सिद्धांत त्यांना आपल्या समोर ठेवायचे असतात, चिंतनाचे जे बिंदू आपल्या समोर ठेवायचे असतात, ते जेव्हा आपण समजून घेऊन तेव्हा आपल्याला मोठं मजेदार रीत्याने याचा आनंद आपल्याला व्यवस्थित घेता येऊ शकतो. कशी मजेदार रचना आहे. सिद्धी आपण पहिले पाहिली, आता आपण बुद्धीचा विचार मांडतोय. दोन देवता सांगितल्या. सिद्धीचं सप्तरात्र आपण पाहिलं होतं. वैशाख शुद्ध नवमी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा असं 7 दिवसांचा उत्सव सिद्धी सप्तरात्र म्हणून आपण पाहिला होता. आता बुद्धी नवरात्र आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. वास्तविक प्रतिपदा ते नवमी हा पहिला काळ, पण तो नंतर वापरला आपल्या समोर. इथे मात्र वापरताना देवी सिद्धीचा विचार वापरला. त्याचं पहिल्या काळात आलं म्हणजे वैशाखात येऊन गेलं ते व्रत, पण वैशाखात आलं तेव्हा नवमी ते पौर्णिमा आलं. म्हणजे एकीचा काळ प्रतिपदा ते नवमी, दुसरीचा काळ नवमी ते पौर्णिमा. का काळ आहे? सगळा काळ याच दोघींनी व्यापलाय. हातातला भाव महत्वाचा आहे, पण त्याची रचना सांगताना किती सुंदर होती. एक बाह्य स्वरूप आहे, एक अंतर्गत स्वरूप आहे. बाह्य स्वरूपाला देवी सिद्धी असं म्हणतात. ती पहिल्यांदा नजरेत येते, पहिले तिच्याकडे लक्ष जातं, पहिले ती प्राप्त करावीही लागते. पण ती प्राप्त करायची असेल तर आत मात्र बुद्धी लागते. म्हणून किती मजेदार रचना आहे. म्हणून पहिल्यांदा वर्णन करताना प्रतिपदा ते नवमी बुद्धीचं केलं. का? कारण ती आतमध्ये असेल तर बाहेरची सिद्धी प्राप्त होणार आहे. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या. म्हणून प्रतिपदा ते नवमी बुद्धीचा काळ आपल्या समोर सांगत आहेत. पहिल्यांदा आपल्याला पाहिलं आपण वैशाखात सिद्धी सप्तरात्र झालं. इथे नवरात्राचा उल्लेख आहे. व्यवस्थित रचना लक्षात घ्या. 2 अधिक सांगण्यामध्येच बुद्धीचं श्रेष्ठत्व सांगायचंय. एका चैतन्य शक्तीचे 2 प्रगटीकरण आहेत, पण त्यातही जास्त योग्य कोणतं, त्यातही जास्त चिंतनीय कोणतं? त्याचं उत्तर आहे सिद्धीपेक्षा बुद्धी अधिक श्रेष्ठ. हे त्यांना दाखवायचंय. याचा अर्थ सिद्धी श्रेष्ठ नाही असं नाही, बाकी व्यवहारात प्रचंड महत्व आहे तिला, पण आध्यात्मिक क्षेत्राकडे जेव्हा आपण वळू तेव्हा बुद्धी जास्त महत्वाची आहे. आणि हे सांगण्याकरता गणपत्य संप्रदायाची फार सुंदर रचना आहे. आपण मागेही त्याचं वर्णन पाहिलेलं होतं की देवी सिद्धी डाव्या हाताला आहे आणि देवी बुद्धी उजव्या हाताला आहे. मोर्या तिला उजवीकडे ठेवतोय या वाक्यातच गृहीत आहे ती अधिक श्रेष्ठ आहे. आणि का श्रेष्ठ आहे त्याचं वर्णन लक्षात घ्या की सिद्धी आणि बुद्धी या दोघींच्या स्वरूपाचा विचार करा. सिद्धी शब्दाचा अर्थ व्यवहारात मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी, पद, पैसा, प्रतिष्ठा,
मान सन्मान, तुमच्याजवळ असणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री, त्या सगळ्याला सिद्धी असं म्हणतात. तो सिद्धीचा विषय, ती सिद्धी अत्यंत महत्वाची आहे, प्रश्नच नाही. पण दुसरा विचार सांगितला बुद्धी, आत्मज्ञान, अगदी टोकाचा तिचा विचार, पण व्यवहारात सुद्धा बुद्धी म्हणून आपण तिचं वर्णन करतो, तिचाही पहिल्यांदा विचार केला तर हरकत नाही. देवी बुद्धीचं स्वरूप सांगितलं. आणि मग श्रेष्ठ का आहे व्यवस्थित लक्षात घ्या. बुद्धी ज्याच्याजवळ असते त्याला सिद्धी मिळवता येते, ते शक्य आहे. कारण त्याला पैसा मिळवणं कठीण नाही, त्याला पद मिळवणं कठीण नाही, त्याला प्रतिष्ठा मिळवणं कठीण नाही. पण लक्षात घ्या, पद प्राप्त झालं, प्रतिष्ठा प्राप्त झाली, पैसा प्राप्त झाला, कारण कदाचित तो अनेकदा योगायोगाने असू शकतो, अनेकदा वडिलोपार्जित असू शकतो, बुद्धी नाही प्राप्त करून देऊ शकत. पैसा असला म्हणजे बुद्धी नाही मिळत, पण बुद्धी असली तर पैसा मात्र निश्चितपणे मिळवता येऊ शकतो. हा जो भाव आहे तो समजून घ्या. आणि म्हणून सिद्धीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ सांगितली. ती श्रेष्ठ सांगण्याकरता, तिचं मोठेपण सांगण्याकरता सिद्धीला 7 दिवस सांगितले, सप्तरात्र. इथे नवरात्र आपल्या समोर सांगितलं, अंकातूनच सांगितलंय की देवी बुद्धी अधिक श्रेष्ठ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट गाणपत्य संप्रदायाने केलेली, मोरगावला जाऊन पहा आपण, कारण मोरगाव यासाठी वर्णन वारंवार करतो की श्री क्षेत्र मयुरेश्वर हे गाणपत्य संप्रदायाच्या दृष्टीने सर्वोच्च पीठ आहे. तिथेच आपल्याला गाणपत्य संप्रदायातल्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील. आपण जर श्री क्षेत्र मयुरेश्वरला गेले, मोरगावला गेले तर आपल्या लक्षात येईल, मंदिरामध्ये तर सिद्धिबुद्धीचे विग्रह आहेत, प्रश्न नाही. पण जर द्वारयात्रा नावाचं विधान तिथलं आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, बुद्धीचं आणि सिद्धीचं वेगळं वेगळं मंदिर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. मोरयाच्या उजव्या हाताला पूर्वद्वाराला पहिला टप्पा देवी बुद्धीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिमद्वाराला मोरयाच्या डाव्या हाताला भगवती सिद्धीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. मंदिरांची गंमत पहा कशी मजेदार आहे. सिद्धीचं मंदिर बुद्धीच्या मंदिरापेक्षा लांब आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. लांब का आहे? कारण भगवान सांगतोय माझीच आहे, माझ्याच कृपेने प्राप्त होते. पण लक्षात ठेवा, त्या सिद्धीमध्ये जर जास्ती गुंताल ना तर माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत. माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर बुद्धीच्या जवळ यावं लागेल, कारण गोल फिरत फिरत भगवंताच्या जवळ पोहोचायचंय. हा जर हिशोब असेल तर पश्चिमेकडचा विषय नाही सांगितला, पूर्वेचा विषय सांगितलेला आहे. पूर्वेला यावं लागेल, याचा अर्थ सूर्याचा विषय, कारण पूर्व दिशा आपण सूर्याशी संबंधित मोजतो. ज्ञानाचा संबंध आहे, प्रकाशाचा संबंध आहे, तिथे आपल्याला यावं लागेल, बुद्धीच्या जवळ यावं लागेल. बुद्धीच्या जवळ आलं ना की बुद्धी जवळून आपण मोरयाच्या अधिक जवळ असतो, कारण सगळ्यात जवळचा टप्पा आहे तो. पहिला टप्पा आहे सिद्धीचं मंदिर दूर आहे, बुद्धीचं जवळ आहे. वाक्याचाच अर्थ भगवान आपल्याला सांगतात की जो बुद्धीच्या जवळ आहे ना तो माझ्या जास्त जवळ आहे. बुद्धीलाही पुढे जाऊन सोडावंच लागेल मोरयापर्यंत पोहोचण्यासाठी, पण बुद्धी अधिक जवळ आहे ही सांगण्याची सुंदर रचना. आणि मग ती बुद्धी अद्वितीय आहे का? कारण ती भगवान बुद्धी पतीला प्राप्त करून देते. वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धिमातेचं वर्णन गणपत्य संप्रदायात केलं. तिच्या पोशाखाचं वर्णन आहे. आता मी सांगितलं तसं व्रताचा विषय आहे. अश्विन महिना सांगितला. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. पहिला वैशाख सांगितला होता. वैशाख याचा अर्थ वसंत ऋतूचा विषय होता. वसंत ऋतू बाहेर दिसणारा सर्वात सुंदर प्रकृतीचा काळ आहे, लक्षात घ्या. सगळी संपन्नता आहे, नवीन पालवी फुटलेली आहे, नवीन सगळीकडे पुष्पवृष्टी होत आहे, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते वसंताच्या काळामध्ये. कोकिळ गातो आहे, नाना प्रकार सुगंधित गोष्टी पुष्पांच्या माध्यमातून पसरलेल्या आहेत, भुंग्यांचा गुंजारव आहे, हे सगळं आपल्याला तिथे पाहायला मिळेल वसंताच्या काळामध्ये. ती अवस्था म्हणजे संपन्नतेची अवस्था. ही जी अवस्था आहे ही देवी सिद्धीची अवस्था, म्हणून तिचं उत्सव त्या काळामध्ये आला. आता शारदीय उत्सव आहे, कारण सध्या शरद ऋतूचं वर्णन आपल्या समोर आहे. हे शरद ऋतूचं वर्णन मोठं समजून घेण्यासारखं आहे. वर्षा होऊन गेलेली आहे, सगळा वर्षाव झाला. पृथ्वीचा जो दाह होता ग्रीष्म ऋतूनी केलेला तो शमन झालेला आहे. शांततेचा काळ आहे, संपन्नता तिकडे पुष्पवृष्टी इत्यादी गोष्टी होती.
वसंताचं वैभव होतं, शरदाचं वेगळं वैभव आहे. कारण आता सुसंपन्नतेचा काळ आहे, शांततेचा काळ आहे, भगभग संपली आहे आणि मग बुद्धीचा उत्सव आपल्या समोर येतो. व्यवस्थित लक्षात घ्या, हे शारदीय काळामध्ये असल्यामुळे ज्याला शारदीय नवरात्र आपण म्हणतो, ह्या शरद ऋतूच्या नवरात्राचं बुद्धीचं हे स्वरूप सगळ्यात महत्वाचं आहे. कारण बुद्धी ही शारदा असते, याचा अर्थ शांतता देणारी असते. शरद ऋतूचा संबंधच आहे शांततेशी, शरद ऋतूचा संबंध आहे उज्ज्वलतेशी. या काळामध्ये चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो, म्हणून तो कोजागिरी केली जाते. वेगळा विषय आपल्याला माहिती असलेला, पण चंद्रप्रकाशामध्ये न्हाऊन निघालेला काळ आहे. चंद्रप्रकाशाचा संबंध उज्ज्वलतेशी आहे, पण ती उज्ज्वलता सूर्यप्रकाशासारखी दाहक नाहीये, रम्य आहे, आनंद देणारी आहे, उत्सव करणारी आहे, उत्साहित करणारी आहे, आपल्याला प्रसन्नता देणारी आहे. बुद्धीचं हे कार्य लक्षात घ्या, तरच बुद्धी व्यवस्थित समजून घ्या. पुस्तकं वाचणे किंवा वेगवेगळे ग्रंथ वाचणे म्हणजे बुद्धी प्राप्ती नाहीये. वेगवेगळे व्रत अनुष्ठान करणे म्हणजे बुद्धीची प्राप्ती झाली असं नाही. शांतता आली का, स्वभावात स्थिरता आली का, स्वभाव शांत झाला का, कोमल झाला का, मृदू झाला का. कारण या काळामध्ये ग्रीष्मामध्ये कडक असणारी मातीचे ढेकळं मधल्या वर्षावानी सगळे मृदू झालेले आहेत. सगळी जमीन मऊसुत आहे, हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे. ही जी आनंददायी अवस्था आहे ती शारदा अवस्था, ती शारदीय अवस्था, ती बुद्धीच्या कृपेने प्राप्त झाली पाहिजे. माणूस बुद्धिमान आहे केव्हा म्हणायचं, त्याचं उत्तर आहे जेव्हा तो शांत असेल. कारण बुद्धीच्या कृपेने संत निर्माण होत असतात. बुद्धिवंत खऱ्या अर्थाने संत असतात. संत होण्याच्या पूर्वीची अवस्था शांत होणे ही असते. तुमच्या जीवनामध्ये जर क्रोध भरलेला असेल, तुमच्या जीवनामध्ये जर भगभग भरलेली असेल, सतत चिडचिड असेल, संताप असेल, समजून घ्या बुद्धीचा आपला संबंधच नाही. ही नसली पाहिजे रचना. बुद्धी आपल्याला शांत करणारी असली पाहिजे. कारण विद्या जिला आपण म्हणतो, बुद्धिमत्तेचा विचार जेव्हा येतो तेव्हा विद्येचा विचार आपण करतो. शास्त्रामध्ये विद्या हा शब्द आपण वापरतो त्या अर्थाने नाही वापरला जात. आपण व्यावहारिक ज्ञानाला विद्या असं म्हणतो. शास्त्रकार सांगतात नाही, सा विद्या या विमुक्तये, ती विद्या जी तुम्हाला मुक्त करते, मुक्त नंतर करते. निदान या सगळ्या राग लोभाधिक काम क्रोधाधिक विकारांपासून तर तिने मुक्त केलं पाहिजे की नाही, पहिल्यांदा हिशोब. आणि म्हणून शारदीय नवरात्रामध्ये बुद्धी नवरात्र येण्याचा महत्वाचा विषय तो आहे की तिथे मानवी जीवनाला शांतता, सुख, संपन्नता प्रदान आहे. आणि ही आतून येणारी आहे, बाहेरून नाही. सिद्धीचा हिशोब बाहेरचा आहे, लक्षात घ्या. म्हणून सिद्धीची कृपा जेव्हा होते ना, तेव्हा माणसाची परिस्थिती सुंदर होते. मग आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या, पद, पैसा, प्रतिष्ठा इत्यादी. सिद्धीच्या कृपेने तुम्हाला परिस्थितीचा आनंद घेता येतो. दुसरा हिशोब आहे बुद्धीचा. बुद्धीच्या कृपेने मनस्थितीचा आनंद घेता येतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. म्हणून सिद्धीचं वर्णन करताना ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या त्या सगळ्या तौलनिकरित्या पहा, म्हणजे बुद्धीचा ही हिशोब आपल्याला व्यवस्थित कळेल. आणि मग सिद्धी बुद्धी एकदा कळली, दोघींची स्वरूप रचना, की मग सिद्धी बुद्धिपती आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. सिद्धीची रचना पाहिली होती आपण, कशी आहे जगदंबा. एका हातात चौरी आहे, ती वारा घालतीये, सुख प्रदान करतीये. कोणीतरी आपल्याला सेवेला असणे हे सुखातलं सगळ्यात शेवटची रचना. म्हणून तिचं वर्णन करताना तिच्या हातात चौरी दिली होती, दुसऱ्या हातात कमल होतं. सगळ्या दृष्टीने आनंद देणे हा त्यातला भाव होता. बुद्धीचं वर्णन करताना वेगळ्या प्रकारचं वर्णन आहे. कोणतं? आपल्या समोर बुद्धीचं विग्रह दिसतोय आपल्याला, एका हातात कमळच आहे. दोघींच्याही एका हातात कमळाचं वर्णन आहे. कमळ का? आपल्याला सांगितलं की पंच ज्ञानेंद्रियांना आनंद देण्याच्या सगळ्या सुविधा कमळाच्या ठिकाणी असल्यामुळे कमळाचा विचार आहे. या दोघींच्याही कृपेने सगळ्या प्रकारचे आनंद प्राप्त होतात हे सांगण्याकरता कमळ हातात दिलं. कमळ हे संसाराचं प्रतीक आहे. हेही आपण वेगवेगळ्या पद्धतीने या निरूपण मालिकेमध्ये पाहिलेलं आहे. तशा पद्धतीने कमळ हातामध्ये आहे, याचा अर्थ संसार तिच्या शक्तीवर चालत आहे, तिच्या आधारावर चालत आहे हे सांगण्याकरता कमळाचा हिशोब सांगितला. दुसऱ्या बाजूला वर जो हात केलेला आहे जगदंबेचा, त्या हातामध्ये
त्याच्यामध्ये खरं तर पूजा पात्र असतं, सगळे पूजेच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि मग पूजा पात्रातली सगळ्यात शेवटची गोष्ट कोणती? दीपक. म्हणून बुद्धिमातेची जी मूर्ती आपल्याला दिसतीये मोरगावला, बुद्धी मंदिरातली जी मूर्ती आपल्या समोर आहे, तिच्या हातामध्ये दीपक दिलेला आहे. वास्तविक ते पूर्ण पूजा पात्र असतं. पूजेच्या सगळ्या वस्तू तिने हातात घेतलेल्या असतात. भगवंताची पूजा करण्याकरता सिद्ध असते. आणि मग त्या सगळ्या पूजा पात्रामधली सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती? दीपक. कारण त्यांनी उजळण्याचा विषय केला जातो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. जगामध्ये बाकी कुठल्याही गोष्टीला आग लागली ना तर ती गोष्ट जळते, पण दिव्याच्या बाबतीत आपण दिवा जळतो शब्द नाही वापरत, दिवा उजळतो. तो स्वतः त्याच्यात काय होत असेल माहित नाही, तो तुमचं माझं जीवन उजळवतो. बुद्धीच्या हातातला जो दीपक आहे ना तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण तो तुमचं माझं जीवन उज्ज्वलित करणार आहे. आणि मग काय दाखवणार आहे? वाट दाखवणार आहे. कारण एकदा दिवा हातात आला ना की तुम्ही चालवू शकता. किंवा लहानशा दिव्याचा प्रकाश, एखादा पाऊल तर पडणार आहे, त्याचं उत्तर एकच पाऊल चालायचं असतं. चालताना कुठे हजारो पाऊलं चालायचंय. एक पाऊल जा, पुन्हा पुढचं दिसणार आहे, पुन्हा एक पाऊल जा, पुन्हा पुढचं दिसणार आहे. एक एकच पाऊल आपण चालत असतो. व्यवहारातली ही रचना आपल्याला उपासनेतही वापरायची असते. एक एक टप्पा करत पुढे पुढे जायचंय. कुठे? देवी बुद्धीच्या हातातल्या त्या दीपकाच्या प्रकाशामध्ये बुद्धिपती पर्यंत पोहोचायचंय. किती मजेदार रचना आहे. म्हणून व्यवहारातला हिशोब सांगत असताना, सिद्धीचा विचार सांगत असताना तिच्या वस्त्राचा विचार आपण पाहिला. देवी सिद्धी पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरते. पीत वस्त्र हा तिचा विचार आहे. देवी बुद्धी श्वेत वस्त्रावरणन केली, शुभ्र वस्त्रावरणन केली. पांढरे वस्त्र आहेत तिचे. का? रंगांना आपल्याकडे प्रतीक रूपात वापरलेलं असतं. पांढरा रंग पवित्रतेचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे. एखादी स्वच्छ गोष्ट दाखवायची असेल, पांढरी शुभ्र आपण दाखवतो. पवित्र गोष्ट दाखवायची असेल, पांढऱ्या रंगात दाखवल्या जाते. आपल्याला शांततेचा विचार मांडायचा असेल तर पांढरा. म्हणून शांतीचा ध्वज पांढरा असतो. हा रचना भाग आपल्याकडे सांगितला. ज्याच्या जवळ सगळ्या प्रकारची शांती असते, सुख संपन्नता असते, त्या सम्राटाचा ध्वज पांढरा दाखवायची पद्धत आपल्याकडे होती. त्याचा झेंडा पांढऱ्या रंगाचा असायचा, कारण संपन्नतेचं, पावित्र्याचं प्रतीक म्हणून पांढरा रंग आहे. आता पुढची गंमत सांगतो. व्यवहारामधल्या दोन गोष्टी एकत्र करा. पिवळ्या रंगाची आपल्याला माहिती असणारी गोष्ट, तिचं नाव आहे हळद. पांढऱ्या रंगाची आपल्याला माहिती असणारी गोष्ट, तिचं नाव आहे चुना. या दोन गोष्टी एकत्र करा, रंग कोणता तयार होतो? त्याचं उत्तर आहे लाल रंग तयार होतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. पिवळी असणारी सिद्धी आणि पांढरी असणारी बुद्धी जेव्हा एकवटते ना तेव्हा लाल रंग प्रगट होत असतो, जो माझ्या बुद्धिपतीचा असतो, माझ्या मोरयाचा असतो. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. त्या प्रत्येकाच्या मागची असणारे दिव्यार्थ आपल्याला थक्क करणारे असतात. पिवळी आणि पांढरी ही जोपर्यंत वेगळी आहे तोपर्यंत त्या रंगांनी आहे. सिद्धी वेगळ्या रंगाने, बुद्धी वेगळ्या रंगाने. जेव्हा दोन्ही एकवटतात लाल रंग तयार होतो, मोरया. ह्या दोन्हींना सोडायचंय, मोरयाच्या चरणापर्यंत पोहोचायचंय. बाह्य जीवनामध्ये आनंद देणारा, वैशाखाच्या वणव्यात सुद्धा आनंद देणारा कृपेचा वर्षाव देवी सिद्धीचा असतो. म्हणून तिचं सिद्धी सप्तरात्र आपण वैशाखात केलं. दुसरा विशोभ आपल्या समोर शारदीय नवरात्र. या नवरात्रामध्ये महाबुद्धीचं वर्णन करायचं. अंगिरा नावाच्या महर्षींच्या आश्रमामध्ये त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे देवी बुद्धीने अवतार धारण केला. तो अवतार अश्विन शुद्ध नवमीला सूर्यास्त समयी झालेला आहे. म्हणून ज्या दिवशी सूर्यास्ताला नवमी असेल त्या दिवशी महाबुद्धीचं अनुष्ठान करण्याची पद्धत आहे. बुद्धी जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. बुद्धीचे असंख्य स्तोत्र, असंख्य अष्टक, असंख्य आरत्या गणपत्य संप्रदायामध्ये उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांचं अनुष्ठान या काळात करावं. बुद्धीला समजून घ्यावं. बुद्धीच्या माध्यमातून बुद्धिपतीला समजून घेण्यासाठी एक भूमिका तयार करावी. त्याचा हा काळ. हे जेव्हा जमतं तेव्हा खऱ्या अर्थाने नवरात्र संपन्न होणार आहे. बुद्धीची रचना सांगितली आणि मग ही शारदा रूपात येते. सध्याच्या शारदीय काळामध्ये तिचं भगवंताशी विवाह, जे मंगलोत्सव सांगितला तो मात्र आपण पाहिला केव्हा? त्याचं उत्तर आहे अक्षय तृतीयेला. शारदोत्सव आपण पाहिला, शारदा मंगल आपण उत्सव पाहिला. लक्षात घ्या,
देवी सिद्धी वल्लभा रूपात प्रकट होते आपण पाहिलं. वल्लभेश मंगल चैत्र शुद्ध द्वितीयेला, शारदेश मंगल वैशाख शुद्ध तृतीयेला. का वैशाख शुद्ध तृतीया? कारण अक्षय्य तृतीया. एकदा बुद्धीची प्राप्ती झाली की मिळणारा आनंद, मिळणारं सुख, मिळणारं समाधान अक्षय्य असतं, कारण ते बुद्धिपतीच्या कृपेचं असतं. या दृष्टीने हे वेगवेगळे उत्सव आपल्याकडे सांगितले. या बुद्धी नवरात्रोत्सवामध्ये देवी बुद्धीची, देवी प्रज्ञेची, त्या तिचे वेगवेगळे नावं आपल्याकडे सांगितले. त्या नावांचे वेगवेगळे अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत. या नवरात्रोत्सवामध्ये या वेगवेगळ्या नावांचं चिंतन करा. त्या नावांमधून देवी बुद्धीचं स्वरूप आपल्याला समजेल. त्या बुद्धीच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला बुद्धिपतीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या चरणी प्रार्थना करून थांबूया. जय गजानन.